नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 18वा कागदमापन। ह्या कागदमापन विषयी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जेवढ्याही शंका असतील त्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या दूर करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय, ते म्हणजे काय, पाठाच्या सुरुवातीला जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थितपणे पाठ करा किंवा लक्षात ठेवा। पाठ केले विसरले त्यापेक्षा लक्षात ठेवलं तर विसरणार नाही, ही जबाबदारी तुमची। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे प्रश्न कसे येतील आणि ते कसे सोडवायचे। पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी 12 वस्तू म्हणजे 1 डझन होतो आणि 1 डझन म्हणजे 12 वस्तू होतात, हे अगोदर तुम्ही लक्षात ठेवून व्यवस्थित पॅक करायचंय। त्यानंतर 12 डझन म्हणजे 1 ग्रोस होतो आणि 1 ग्रोस म्हणजे 144 कागद होतात, हे लक्षात ठेवायचं। उलट आलं तर तेही लक्षात ठेवा। 144 कागद म्हणजे किती ग्रोस, तर 144 कागद म्हणजे 1 ग्रोस, किंवा 1 ग्रोस म्हणजे किती डझन, तर 1 ग्रोस म्हणजे 12 डझन। असं उलट पलट तुम्हाला ते सगळं यायला हवं। त्यानंतर 24 कागद म्हणजे 1 दस्ता। मग 1 दस्ता म्हणजे किती कागद, तर 1 दस्ता म्हणजे 24 कागद। त्या ठिकाणी 1 दस्ता मध्ये 2 डझन येतात आणि 1 दस्ता, आता 2 डझन म्हणजे 1 दस्ता, 1 दस्ता म्हणजे 2 डझन। याचा तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय। काय करा, हे विसरले तर याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही, हे फिक्स। पुढे 20 दस्ते म्हणजे 1 रीम आणि 1 रीम मध्ये किती दस्ते येतात, तर 1 रीम मध्ये 20 दस्ते येतात आणि 1 रीम म्हणजे 480 कागद आणि 480 कागद म्हणजेच 1 रीम। त्यात 1 रीम मध्ये 40 डझन कागद येतात, हे खूप महत्वाचे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। आता वळूया आपण त्याचा पहिला प्रश्नाकडे। 432 कागद बरोबर किती ग्रोस। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही सोडू शकता। मग या ठिकाणी काय असेल, 432 कागद म्हणजे 1 ग्रोस। मग आता 1 ग्रोस म्हणजे किती कागद होतात, तर 144, हे तुम्हाला माहित आहे। मग अशा वेळेस काय करणार आपण, या ठिकाणी 144 म्हणजे 1 ग्रोस होतो। मग त्याला जर 2ने पर्याय पद्धती, पहिला पर्याय घेतला 2ने गुणलं तर लगेच काही गोष्टी तुम्हाला करतात, अरे 144 च्या दुप्पट म्हणजे या ठिकाणी 150 पण घेतले, दुप्पट केले तर 300 होत आहेत, म्हणजे त्याच्या जवळपास पोहोचतायत, हे तर एवढं करताय। मग 2 ने गुणाकार न करता डायरेक्टली पर्याय क्रमांक 2 घ्या, 3ने गुणूया। घेतला पर्याय क्रमांक 3, सॉरी पर्याय क्रमांक 2 3, मग 3चा टेबल 4 पर्यंत घ्या। 3 चौक 12, 12 चे 2 हातचाला 1, पुन्हा तेच उत्तर येतंय। 3 चौक 12 आणि 1 13, 13 चे 3 हातचाला 1, 3 1 3 आणि 1 4, 432 म्हणजे हे उत्तर येतंय आणि हे उत्तर येतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर। तुम्हाला त्यासाठी सांगितलं अगोदर हे वाचा, हे वाचा, 1 ग्रोस म्हणजे 12 डझन, 12 डझन म्हणजे 1 ग्रोस, हे तुम्ही पाठ करून घ्यायचंय। हे आलं तरच प्रश्न सोडवता येतील, मी पुन्हा पुन्हा त्याच्यावर भर देतोय, हे तुम्ही समजून घ्या। त्यानंतर त्याचा दुसरा प्रश्न पाहूया। 12 दस्ते अधिक 1 ग्रोस अधिक 1 डझन बरोबर किती कागद। या ठिकाणी दस्ते दिले, ग्रोस दिले, डझन दिले आणि विचारलं उत्तर कागद आहे विद्यार्थी मित्रांनो। मग या ठिकाणी तुम्हाला माहित असलं पाहिजे 12 दस्ते म्हणजे किती कागद, हे जर माहित असेल तरच उत्तर सोडवता येईल, नाही तर सोडवता येणार नाही। मग 1 असू द्या, 1 दस्ता म्हणजे किती कागद होतात, 24 कागद होतात, हे तर तुम्हाला माहित आहे। मग 24 कागद घ्या आणि त्याला 12ने गुणा, 12ने गुणलं म्हणजे 24 दस्ते म्हणजे किती कागद ते मिळतील। म्हणून 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 48 चे या ठिकाणी 8 हातचाला 4, 12 2 24 आणि 24 मध्ये 4 मिळवले तर 28 होतात। या ठिकाणी 288 या ठिकाणी आपल्याला मिळाले कागद कोणते, 12 दस्त्यांचे। आता 1 ग्रोस, मग 1 ग्रोस
म्हणजे 144 कागद होतात. या ठिकाणी तुम्हाला माहित असलं पाहिजे 144. मग हे माहित असल्यामुळे या ठिकाणी लिहू आपण 144 आणि 1 डझन म्हणजे तुम्हाला माहित आहे 1 डझन म्हणजे 12 कागद. या ठिकाणी 12 यांची बेरीज जर केली तर तुम्हाला उत्तर इथं शोधायला सोयीस्कर होईल. 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 चे 4 चला 1, पुन्हा 8 आणि 4 12, 12 आणि 1 13 आणि हा एक 14, 14 चे 4 चला 1, 2 आणि 1 3 आणि हा एक 4, 444. 444 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे तिसरा. एका शाळेने हस्तलिखितासाठी 3 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला अनुक्रमे किती रंगीत कागद व किती पांढरे कागद मिळाले. अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न वाचून त्या ठिकाणी परीक्षेच्या ठिकाणी तुम्हाला कळत नसेल तर अशा वेळेला एक एक काय सांगितलेले त्या कृती करा. काय सांगतो मी, जे जे प्रश्नात आलेले त्या कृती करा. मग या ठिकाणी काय सांगितलंय, हस्तलिखितासाठी 3 ग्रोस रंगीत कागद. मग या ठिकाणी 1 ग्रोस म्हणजे 144 होता. मग 3 ग्रोस म्हणजे त्याला 3 ने गुणूया. मागच्या वेळेस 3 ने गुणून मागच्या प्रश्नात आपण काढलं होतं पण त्या ठिकाणी नसेल म्हणून गुणाकार करून पहा. 3 4 जा 12, 12 चा 2 1 कॅरी, 3 4 जा 12 आणि 1 13 चा 3 1 कॅरी, 3 1 जा 3 आणि 1 4 म्हणजे 432 432. हे मिळाले आपल्याला काय 3 ग्रोसचं उत्तर. मग आता 3 ग्रोसचं उत्तर जर मिळतंय तर हे 3च्या दुप्पट आहे. मग हे 3च्या दुप्पट असल्यामुळे या उत्तराच्या दुप्पट केली तर 6 ग्रोस मिळतंय. किती सोपं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजू शकता त्या ठिकाणी काय गोष्टी कळतील. पण केव्हा, जर तुम्ही पुन्हा पुन्हा काही प्रश्नांची प्रॅक्टिस करणार तर, नाहीतर नाही. व्हिडिओ जर मोठा होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो पाहण्यासाठी कंटाळा करू नका, कारण मी व्यवस्थितपणे समजून देतोय ते समजून घ्या. आता 432 याला 2 ने गुणूया. 2 ने का, कारण 3 ग्रोसचे काले 3ची दुप्पट 6 म्हणून उत्तर आल्याची दुप्पट करतोय. 2 आणि 2 4 सॉरी 2 गुणिले 2 4 होतात. 3 गुणिले 2 केले तर 6 आणि 4 दुनी 8. हे उत्तर मिळाले आपल्याला. आता या ठिकाणी दोघांना भाग देण्यापेक्षा फक्त एकाचा काढा. सुरुवातीला याचे काढूया. 432 याला कशाने भाग द्यायचा आहे 24 ने, कारण किती वर्ग आहेत 24 वर्गांना. 24 ने जर भाग दिला तर प्रत्येक वर्गाला किती हे आपल्याला कळेल, म्हणून याला 24 ने भाग देऊया. 24 आणि 24 गुणे 48 होतात. इथं नाहीये म्हणजे आपल्याला 2 घ्यायला चालणार आणि वरती घेणार 1. 24 1 24 म्हणजे या ठिकाणी 24 1 जा 24, कारण 24 2 जा काय येतंय 48 येतंय म्हणून ते घ्यायला चालणार नाही. 3तून 4 जात नाही म्हणून इथं 3 घेऊया. इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 3. 13 मधून 4 गेले 9 आणि 3तून 2 गेले 1. हा 2 खाली जसाच तसा. आता 24चा टेबल तुमचा पाठ असेल तर तुम्हाला सोडवायला अडचण येणार नाही. नसेल तर मग एकेकाने घ्या. मग आता या ठिकाणी काय करेल मी 24 8 192, 24 8 192. मग या ठिकाणी 0 0 0. आता उत्तर काय मिळालं आपल्याला 18. उत्तर काय मिळालंय 18. मग 18 कशाचं मिळालं पहिले 3 ग्रोस. आता 3 ग्रोसचं उत्तर मिळालं. मग या ठिकाणी 18 आहे, इथं नाही म्हणजे हे नाही, इथं 18 आहे, पर्याय क्रमांक 4 येणार नाही. मग याची जशी दुप्पट केली होती तशी 18ची दुप्पट किती होते 36. मग या ठिकाणी 36 नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. उरले काय पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. सब दुप्पट का केली तर काही गोष्टी तुम्हाला समजत असतील, कारण का 3चे दुप्पट आहे, त्याला भाग दिला तर आपल्याला याची दुप्पट मिळणार आहे. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 4. 1.25 रीम कागदांपैकी
15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले आणि जर 3 डझन कागद खराब झाले असतील तर किती कागद शिल्लक राहिले? आता 1.25 रीम. मग सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, 1 रीम कागदांमध्ये 20 दस्ते येतात. किती दस्ते येतात? 20 दस्ते येतात. हे सुरुवातीला माहिती दिलेली आहे. मग या ठिकाणी काय करूया? सव्वा काढायचंय. मग सव्वा म्हणजे काय? 1/4. 4 भागांपैकी 1 म्हणजे पाव भाग आपल्याला शोधायचा आहे. मग कशाचा? 20. कारण 1 पूर्ण भाग म्हणजे 20 दस्ते होतात. मग याचा पाव भाग करूया. 4 1 4, 4 पंचे 20. आणि इथं काय असतो? गुणाकार. 5 गुणिले 1 बरोबर 5. मग वरचा सव्वा म्हणजे 1 भाग तर घेतला, सव्वा म्हणजे वरचा पाव भाग, तो मिळाला आपल्याला 5. मग या ठिकाणी 20 मध्ये 5 मिळवले तर किती होतात? 25. आता मिळाले 25 दस्ते, त्यापैकी 15 दस्ते छपाईसाठी वापरले. इथून 15 मायनस करूया, उरतात किती? 10. 10 दस्ते आता त्याच्याकडे शिल्लक आहेत, उरलेले. पण पुढे प्रश्नात काय सांगले? 3 डझन कागद खराब झाले. दस्ते दिले, सर डझन विचारले. एकदम सोपं आहे. सुरुवातीला माहिती दिलेली. काय दिलेली विद्यार्थी मित्रांनो? 1 दस्ता म्हणजे 2 डझन. मग या ठिकाणी किती आहे? 10 दस्ते. मग 10 ची दुप्पट 20. किती सोपं. मग या ठिकाणी 20 मिळाला आपल्याला डझन. 20 डझन पैकी 3 डझन जर खराब झाले तर उरतील किती? 17 डझन. मग 17 डझन म्हणजे किती कागद? काढायला सोपं आहे. मग काय करायचं? या ठिकाणी 17 गुणिले 12. सर 12 का घेतले? कारण हे डझन आहे आणि 1 डझन म्हणजे 12 कागद. मग 17 डझन म्हणजे किती? म्हणजे 17 डझन वरून जास्तची किंमत करायची, म्हणून गुणाकार. मग 12च्या टेबल 7 पर्यंत घ्या. मग 12 7 जा 84. मग 84 चा 4 घेतला, 8 इथं कॅरी घेतला. 12 1 जा 12 आणि 12 मध्ये 8 मिळाले तर 20 म्हणजे 20. उत्तर आलं 204. 204. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. प्रश्न सोपे आहे, फक्त समजून घेणं महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर माझ्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं तर मला खूपच आनंद होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. 4860 कागदांचे किती दस्ते होतील? किती कागद उरतील? आता किती दस्ते होतील आणि किती कागद उरतील हे आपल्याला शोधायचं आहे. मग आता या ठिकाणी 4860 पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 दस्ता म्हणजे किती कागद तुम्हाला सांगितलेलं आहे. सांगा बरं. मी वेटिंग करतो, वाट बघतो तुमची. कमेंट मध्ये कळवा, चालेल. मग या ठिकाणी पहा विद्यार्थी, 1 दस्ता म्हणजे होता 24 कागद. मग याला 24 ने जर आपण भाग दिला तर किती दस्ते ते मिळेल? मग 24 आणि 24 दुने 48 होतात. मग 48 मधून 48 गेले, 0 0 उरले. वरचा हा 6 इथं जसाच तसा. 24च्या टेबलमध्ये 6 येत नाही म्हणून 0 ने भाग दिला. इथं 0 घेतला म्हणून इथंही 0 घेतला. त्यानंतर 6 मधून 0 गेले, 6. हा 0 खाली जसाच तसा. उत्तर अजून मिळालेलं नाही. मग 24च्या टेबलमध्ये 7 येत नाही, त्याहून लहान संख्या येते 48 म्हणजे 48. म्हणून 24 दुने 48, कारण वरती घेतले तर संख्या जास्त मोठी होते. मग या ठिकाणी 60 मधून 48 गेले तर 12 उरतात. मग 202 दस्ते आणि 12 कागद. 202 दस्ते आणि कागद किती? 12. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 6वा. 3360 कागद म्हणजे किती रीम कागद? रीम कागद विचारले विद्यार्थी मित्रांनो. मग 3360. आता 1 रीम म्हणजेच या ठिकाणी 480 कागद होतात. किती होतात?
480 कागद होतात. सर 480चा टेबल तर येत नाही, घेऊ नका. बघा मी कसं सोडवतोय ते समजून घ्या. मी काय करेल, 480 येत या ठिकाणी, 480 ला मी पर्याय पद्धतीचा वापर करतोय. पहिल्या पर्याय घेतला 10, 10 ने गुणूया. मग 1 2 0 जशास तसे, आणि ही संख्या एकाने गुणलं तर 48 जशास तसे येणार आहे. मग या ठिकाणी उत्तर नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय घेऊया दुसरा, 480 गुणिले 7 घेतले 7, आणि हा 0 जसास तसा. 7 7 7 7 49 7 56, 56चा 6 आणि 5 हात चला, 7चा टेबल 4 पर्यंत, 7 7 7 14 7 21 7 चौक 28, 28 मध्ये 5 मिळवले तर 33. हे उत्तर नाही, हे उत्तर बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर. पर्याय पद्धतीचा मी वापर केला, तुम्ही तसं करू शकता. पुढचा प्रश्न आहे 7वा. 400 रिम कागदांपैकी 325 रिम कागद वह्यांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले? दस्ते विचारलेले उरले. मग या ठिकाणी 400 मधून 325 रिम वजा केले तर 75 रिम या ठिकाणी उरतात. काय उरतायत? 75 रिम. आता त्या ठिकाणी आपल्याला दस्ते विचारलेले आहेत. मग 1 रिम म्हणजे किती दस्ते? तर 1 रिम म्हणजे 20 दस्ते. म्हणून याला 20 ने गुणूया. 20 ने गुणलं तर आपल्याला किती दस्ते ते मिळतील? हा 0 जसास तसा. 5 दुनी 10, 10 चे 0, हा चला 1, 7 दुनी 14 आणि 1 15. काय मिळाले? किती दस्ते मिळाले तुम्हाला? 1500. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. चित्रकलेच्या तासाला वर्गात वाटण्यासाठी 6 दस्ते कागदांचा 1 खोका व 6 डझन कागद आणले. प्रत्येक विद्यार्थ्याला 6 कागद दिल्यास एकूण किती विद्यार्थ्यांना कागद वाटले? आता ह्या ठिकाणी दस्ते, कागद, खोका, डझन. मग हा प्रश्न तुम्हाला HW. काय? HW. प्रश्न सोपा आहे, फक्त समजून घ्यायचंय काय करायचंय. अगोदर 1 दस्ता म्हणजे 6 दस्ते म्हणजे ते काढा. मग 1 दस्ता म्हणजे किती कागद ते शोधा. डझन 6 डझन, मग 1 डझन म्हणजे किती? त्या 6 ला 6 डझनने गुणा, आलेल्याला भाग द्या. एकदम सोपा आहे. सोडा आणि मला कमेंट मध्ये उत्तर कळवा. पुढचा प्रश्न आहे 9वा. 1 ग्रोस कागदांपैकी काही कागद झेरॉक्स साठी वापरले आणि 24 कागद उरले तर किती दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले? मग या ठिकाणी 1 ग्रोस म्हणजे 144 कागद. मग या 144 कागद म्हणजे किती डझन होतात? तर 12 डझन होतात. किती होतात? 12 डझन. आणि 2 डझन म्हणजेच 1 दस्ता. तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, या ठिकाणी दस्ते विचारलेले आपल्याला. 2 डझन म्हणजे 1 दस्ता होतो आणि 144 कागद म्हणजे 12 डझन. मग 12 डझनचे हाफ म्हणजे किती झाले? 6 दस्ते. किती? 6 दस्ते होतात. आणि 24 कागद वापरले. 1 दस्ता म्हणजे 24 कागद होतात. म्हणजे 1 दस्ता वापरला गेला, इथून 1 मायनस केला, उरले काय? 5. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 10वा. पुढीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? अयोग्य म्हणजे चुकीचा. 1 रिम म्हणजे टिमटिम कागद. 1 रिम म्हणजे 20 दस्ते बरोबर. 40 ग्रोस नाही, हे बरोबर, हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे चुकीचं आहे ते आपल्यासाठी बरोबर. 1 रिम म्हणजे 480 कागद, 1 रिम म्हणजे 40 डझन आणि 1 रिम म्हणजे 20 दस्ते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.